शिवाजी महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल। नव्या वक्फ कायद्याला तर सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिल्याचं बघायला मिळत आहे। पूर्ण स्थगिती कायद्याला नाहीये, त्यातील काही तरतुदी ज्या आहेत त्या तरतुदीला पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती देण्यात आलेली आहे। त्यामधील महत्त्वाचे काही जे आक्षेप घेण्यात आले होते विरोधी पक्षांकडनं, खास करून याचिकाकर्त्यांकडनं, त्याला स्थगिती देण्यात आलेली आहे। पूर्ण कायद्याला जी आहे ती स्थगिती आपल्याला पाहायला मिळत नाहीये। या संदर्भात या समितीमध्ये जे खासदारांचा समावेश होता संयुक्त संसदीय समितीमध्ये जेपीसी मध्ये, ते खासदार नरेश म्हस्के आपल्यासोबत आहेत। त्यांच्याशी आपण थेट चर्चा करूया। सर, काय सांगाल की या सगळ्या याच्यामध्ये आता मोठे आक्षेप होते आणि त्याच्यामध्ये आता स्थगिती मिळताना पाहायला मिळते, ज्या मुद्द्यांना त्याला काय पसंत? हे बघा, वक्फ सुधारणा विधेयकाला कुठेही स्थगिती मिळालेली नाहीये। विरोधक चुकीच्या पद्धतीने बातम्या पसरवत आहेत। या ठिकाणी सरकारने पुढील तारखेपर्यंत सरकारने वेळ मागितलेला आहे कोर्टाला आणि तो वेळ सरकारने दिलेला आहे। ज्या काही नवीन अपॉइंटमेंट्स त्या ठिकाणी जे केलं जाणार होत्या त्या राज्यांचा अधिकार आहे। राज्यांचं म्हणणं ऐकून घ्यायला पाहिजे। दोन राज्याचा अधिकार आहे, हा काही केंद्राचा अधिकार नाही आहे। वक्फ बोर्डावरती नियमाप्रमाणे 25च्या नियमाप्रमाणे ज्या काही नेमणुका करायच्यात ती पुढील तारखेपर्यंत 2 आठवड्यांनी तारीख आहे, तोपर्यंत आम्ही नेमणुका करणार नाही हे सरकारने सांगितलेलं आहे। आणि त्याचबरोबर यापूर्वीच्या नियमानुसार जी वक्फ बोर्डाने जी प्रॉपर्टी ज्या सरकारी जमिनींवरची जो सरकारी जमिनींवरचा जो वक्फ बोर्डाची जी प्रॉपर्टी म्हणून त्यांनी घोषित केली होती त्या संदर्भात पुढील तारखेपर्यंत निर्णय घेणार नाही हे सरकारने सांगितलेलं आहे। कोर्टाने कुठल्याही पद्धतीची स्थगिती दिलेली नाहीये। म्हणजे एक मुद्दा असा होता की ज्याच्यावरती आक्षेप घेण्यात आले होते कपिल सिब्बल यांच्याकडनं, विरोधी पक्षांकडनं, त्याच्यावरती आज सत्ताधारी म्हणजे सरकारला उत्तर द्यायचं होतं, मात्र त्याच्यावरती त्यांनी वेळ वाढवून मागितला। सरकारने त्याच्यावरती वेळ वाढवून मागितलेला आहे। पुढील जे काही 2 आठवड्यांनी तारीख येणार आहे, 7 दिवसांनी तारीख होणार आहे। ओवैसी में सर इंच काट लीजिए, वो काउंसिल है, किसी पेटिशनर की तरफ से काउंसिल है, मेरे ही फ्रेम है वो। आइंदा फिर जब पेशी होगी हम लोग कोशिश करेंगे, तो यही बात है। और आज मूवमेंट क्यों कर रहे हैं? नहीं, अभी जो सुप्रीम कोर्ट ने तो कह दिया है कि वक्फ बाय यूजर पे सुप्रीम कोर्ट ने एक बार में स्टे लगाया है और वक्फ बाय यूजर के डिलीशन पर स्टे लगाया है और साथ ही साथ कोई सेंट्रल वक्फ काउंसिल के बनाने पर स्टे लगाया गया है, स्टेट वक्फ बोर्ड के बनाने पर स्टे लगाया गया है। पूरे सर आज के पहले से आप मुतमईन हैं सर, क्योंकि कल सुप्रीम कोर्ट 3 डायरेक्शन देने वाला था, लेकिन आप सेटिस्फाई हैं? आज का जो फैसला है उससे आप सेटिस्फाई हैं सर? कितना आश्वस्त? देखिए, मैं जॉइंट वर्किंग कमेटी ऑफ पार्लियामेंट का मेंबर था। जितने अमेंडमेंट सरकार ने उसमें लाए थे हमने उसकी मुखालिफत की और हमने डाइसेंट रिपोर्ट दिया। पार्लियामेंट में भी मैंने उस पूरे बिल की मुखालिफत की है। तो ये कहना कि मैं दूसरे बिल के प्रोविजंस को मान लूंगा, ये सवाल पैदा नहीं होता। हम पूरे उस बिल को उस एक्ट को अनकॉन्स्टिट्यूशनल मानते हैं और ये आर्टिकल 25, आर्टिकल 26, 14 और 15 और 29 का ग्रेव वायलेशन है। ये हम पहले से ही बोल दिया है और आज फिर आपके सामने रिपीट कर रहा हूँ। No. See, let us be very careful. The Honorable Supreme Court, as rightly pointed out by my counsel, Mr. Nizam Pasha, the Supreme Court has said that the Central Waqf Council and the State Waqf Boards will not be constituted. Waqf by user cannot be deleted. Now, there are other provisions also which we as a party have come to the Honorable Supreme Court that calling it unconstitutional. Now, whenever it will be heard, our counsel, Mr. Nizam Pasha, on behalf of me, will be arguing it. As you know very well, that during the deliberations of the Joint Working Committee, I have given a Dyson report opposing all the amendments that were proposed by the government. And during the debate in the Parliament on the consideration or passing of that bill, I have opposed each and every amendment. I have called it unconstitutional. I still call this law as unconstitutional.
as violating the fundamental rights of Article 14, 15, 25, 26 and 29. So our legal battle will continue to ensure that this act, against this act will continue. देखिए सवाल देखिए आपको पूरे उस कानून को समझने की जरूरत है। अब 5 साल का मुसलमान प्रैक्टिसिंग रहेगा, सर इधर भी नहीं, 5 साल प्रैक्टिसिंग मुसलमान का तो रहेगा। अब उसको कौन डिसाइड करेगा? अब कोई महिला है उसको कौन डिसाइड करेगा? तो ऐसे कई उसमें जो अमेंडमेंट्स के जरिए लॉ बनाया गया है, हम उसके आज भी मुखालिफत कर रहे हैं और कल भी अपोज करते रहेंगे। और लीगली हम सुप्रीम कोर्ट में चैलेंज किए, हम उसको उन तमाम चीजों को वायलेशन ऑफ द फंडामेंटल राइट्स मानते हैं। थैंक यू। महत्त्वाचे अपडेट सध्या आपण बघू शकतोय, अनेक प्रतिक्रिया आपण बघितलेल्या आहेत। यामध्ये नव्या वक्फ कायद्याला सुप्रीम कोर्टानं स्थगिती नाही तर अंतरिम स्थगिती दिलेली आहे, म्हणजेच सरकारला उत्तर देण्यासाठी कोर्टानं 7 दिवसांचा वेळ मागितलेला आहे, त्यामुळे याला स्थगिती नाही असं खासदार नरेश म्हस्के यांनीही थोड्या वेळापूर्वीच प्रतिक्रियेमध्ये म्हटलेलं आहे आणि त्यामुळे विरोधकांनी खुश होऊ नये असंही त्यांनी म्हटलेलं आहे। यामध्ये महत्त्वाचं जमिनींची परिस्थिती सध्या आहे तशीच राहणार आहे आणि वक्फ कोर्टावर गैरमुस्लिमांची नियुक्ती होणार नाही असंही कोर्टाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे। महत्त्वाची अपडेट, नव्या वक्फ कायद्याला अनेक स्तरातून विरोध केला जात होता। जवळपास 15 याचिका या संदर्भात विरोधात दाखल झालेल्या होत्या। त्या संदर्भातला निकाल होता, सुनावणी झाली आणि महत्त्वाची टिप्पणी या सुनावणी दरम्यान समोर आलेली आहे। अंतरिम स्थगिती नव्या वक्फ कायद्याला देण्यात आलेली आहे। जवळपास 7 दिवसांचा वेळ आता कोर्टानं मागितलेला आहे उत्तर देण्यासाठी आणि त्यानंतर पुन्हा एकदा सुनावणी होईल। त्यानंतर या नव्या वक्फ कायद्याला संदर्भात महत्त्वाचा निर्णय कोर्टाकडून देण्यात येईल। महत्त्वाची अपडेट, आपण काही वेळापूर्वीच अनेक प्रतिक्रिया पाहिल्या। खासदार नरेश म्हस्के यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की या नव्या कायद्याला स्थगिती नाही तर अंतरिम स्थगिती मिळालेली आहे, म्हणजेच कोर्टानं 7 दिवसांचा वेळ दिलाय, त्यानंतर कोर्ट आपला या संदर्भातला निर्णय देईल। पीटीआई वाले कल भी ले लीजिए। आज माननीय सर्वोच्च न्यायालय ने आज अंतरिम आदेश पर दोनों पक्ष को सुना और सुनने के बाद जो उन्होंने 2 तरह का अंतरिम आदेश अगले तारीख यानी कि 5 मई तक के लिए दिया है। उनका जो पहला जो है अंतरिम आदेश कि वक्फ काउंसिल या वक्फ बोर्ड में कोई भी अपॉइंटमेंट, बल्कि उन्होंने स्टे नहीं किया है। जो भारत सरकार के सॉलिसिटर जनरल है उन्होंने अपना स्टेटमेंट दिया है कि अगली तारीख तक न तो काउंसिल में न वक्फ बोर्ड में कोई अपॉइंटमेंट जो संशोधित कानून है उसके अनुसार किया जाएगा। दूसरा बात जो माननीय अदालत ने कहा कि जो वक्फ व यूजर है जो रजिस्टर्ड हैं और गैजेटेड हैं उसको गवर्नमेंट डी नोटिफाई नहीं करेगी टिल द नेक्स्ट डेट। तो बड़ी इंपॉर्टेंट बात है कि जो रजिस्टर्ड एंड गैजेटेड हैं वही सिर्फ डी नोटिफाई नहीं होंगे, उसके अलावा संशोधन के हिसाब से सरकार कार्रवाई करने को स्वतंत्र है और जो संशोधित कानून है उस पर किसी भी तरह का अंतरिम आदेश नहीं है और अगली तारीख तक भारत सरकार को अपना जवाब और उनको जो भी डॉक्यूमेंट्स देने हैं वो देने होंगे और उसके बाद उनको रिज्वाइंडर का जो पिटिशनर्स है उनको मौका दिया गया है। साथ ही साथ जो स्टेट गवर्नमेंट्स हैं वो भी अपना रिस्पॉन्स देंगे। माननीय सुप्रीम कोर्टाने आता स्टे दिलेला आहे, त्यामुळे हा मोदी सरकारचं खऱ्या अर्थानं त्यांचं असफलता ही देशाच्या समोर आलेली आहे। नाना भाऊ, सरकारला एवढं पासून भूमिकेत आहे तरी असताना सुद्धा तुम्हाला एवढं अडवण्यात येत आहे, तुम्हाला काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर सुद्धा आंदोलन करू देत नाही। एक घाबरलेले लोक आहेत, यांना वस्तुस्थिती लोकांच्या समोर आली नाही पाहिजे आणि चुकीच्या गोष्टी माध्यमात टाकायच्या आणि त्याच्यामधून लोकांना गुमराह करायचा हा एक असफल प्रयत्न भाजप करते आहे आणि त्याच्यामुळे 5वी बहुमत मिळून सुद्धा एक घाबरलेली स्थितीमध्ये हे भाजप सरकार आपण पाहतो। तर महत्त्वाची आणि मोठी अपडेट सध्या आपण नव्या वक्फ कायदा संदर्भातली बघतोय आणि या संदर्भात पुन्हा एकदा अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्यासोबत आहेत। शिवाजी, सुनावणी दरम्यान नेमकं काय काय घडलं, कारण महत्त्वाची टिप्पणी आपण बघू शकतोय, वक्फ बोर्डावर आता गैरमुस्लिमांची नियुक्ती होणार नाही असंही म्हणण्यात आलं आणि जमिनीची परिस्थिती सध्या आहे तशीच राहणार असंही समजतंय। सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की काल या सगळ्या कायद्यांसंदर्भात कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी यांनी काही आक्षेप घेतले होते। त्यामध्ये सुनावणी दरम्यानच सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं की आम्ही काही मुद्द्यावरती
मनाई करत आहोत, काही मुद्द्यावरती स्थगित देण्याचा विचार करत आहोत. त्यामध्ये काही सवाल त्यांनी केंद्र सरकारला केले होते. तुषार मेहता हे केंद्र सरकारच्या वतीनं बाजू मांडत होते. त्यामध्ये एक मुद्दा असा होता की वक्फ कायद्यामध्ये सेंट्रल आणि स्टेटमध्ये बिगर मुस्लिमांना स्थान देण्यात आलेलं आहे. म्हणजे मुस्लिम समाजासाठी केलेला कायदा आहे, धार्मिक कायदा, त्या धार्मिक जमिनीच्या संदर्भातला कायदा आहे, त्याच्यामध्ये बिगर मुस्लिमांना स्थान देण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीने आपल्या भारतामध्ये विविध ज्या हिंदूंची मंदिरं आहेत, त्याचबरोबर धर्मादाय आयुक्तांच्या वतीने काम केली जातात, त्याच्यामध्ये फक्त हिंदूंना स्थान दिलं जातं, मुस्लिमांना स्थान दिलं जात नाही. पहिल्यांदाच असं झालं होतं की एका धर्माच्यासाठी इतर धर्मियांना स्थान देणारा कायदा आला होता आणि त्याच्या संदर्भात आक्षेप घेण्यात आले होते. दुसरं होतं की जमीन ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे. जेव्हा सरकार आणि एखाद्या वक्फचा अध्यक्ष आहे किंवा मुस्लिम समाजाचे वाद असेल, अशा वेळेस निर्णय घेण्याचा अधिकार कोणाला दिला होता, तर सरकारी अधिकाऱ्याला दिला होता. आणि सरकारी अधिकारी म्हणून जर आपण विचार केला तर तो कोण असणार, तर कलेक्टर असणार. त्याला म्हटलं होतं वक्फ बाय युजर. आता सरकारी जमीन आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार कलेक्टरला दिलेला आहे, तो वक्फ बाय युजर असेल. आणि वक्फ बाय युजर म्हणजे सरकारचा अधिकारीच ठरवणार की ही जमीन सरकारची आहे की नाही. या दोन मुद्द्यावरती आक्षेप जो होता तो घेण्यात आला होता. आणि या दोन मुद्द्याला प्राथमिकपणे जर आपण पाहिलं तर सध्या सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. कारण न्यायालयाने असं म्हटलं होतं केंद्र सरकारला, तुषार मेहता यांना, तुम्ही बिगर मुस्लिमांना ज्या पद्धतीने या ठिकाणी स्थान दिलंय, तुम्ही हिंदू धर्मामध्ये अशा पद्धतीने किंवा शीख धर्मामधील जी गुरुद्वारा कमिटी असते त्याच्यामध्ये तुम्ही इतर लोकांना स्थान दिलं जाईल का, अशी चर्चा आपण संसदेमध्ये देखील पाहिली होती. त्या संदर्भातला हा प्रश्न उपस्थित केला होता. मात्र तुषार मेहता यांनी आज असं सांगितलं की आम्हाला काही कालावधी हवा आहे, त्यामुळे त्यानुसार त्यांना काही आठवड्याचाच कालावधी जो आहे तो देण्यात आलेला आहे. म्हणजे हे जे मुद्दे होते सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केले त्याच्यावरती उत्तर देण्यासाठी जो अधिकचा कालावधी आहे तो मागितला गेला. आणि तोपर्यंत आम्ही या मुद्द्यावरती कुठलाही अपॉइंटमेंट करणार नाही किंवा कोणतीही जमीन जी आहे या कायद्यानुसार जाहीर करणार नाही की ही वक्फची नाही आहे किंवा सरकारची आहे. अशा पद्धतीचं जे आहे ते तुषार मेहता यांनी केंद्र सरकारच्या वतीने सांगितलं. फक्त या 2 ते 3 मुद्द्यांच्या भोवती हा सगळा प्रश्न आहे. पूर्ण कायद्याला अद्यापर्यंत स्थगिती मिळालेली नाहीये. त्यातील ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीला आम्ही त्याची अंमलबजावणी करणार नाही असं केंद्र सरकारने आज सर्वोच्च न्यायालयात सांगितलेलं आहे. हे स्वतःहून केंद्र सरकारने सांगितलेलं आहे आणि त्यावरती न्यायालयाने देखील समाधान व्यक्त केलेलं आहे. आणि न्यायालयाने समाधान व्यक्त केल्यामुळं ह्या 2-3 जे मुद्दे होते जे मुस्लिम पक्षाच्या वतीने आक्षेप घेण्यात आले होते त्याला तात्पुरती स्थगिती म्हणता येईल. आणि केंद्र सरकारने आश्वासन केलं की आम्ही याच्यावरती पावलं उचलत नाहीये जोपर्यंत आम्ही उत्तरच फायनल करत नाही. त्यामुळे न्यायालयाने समाधान व्यक्त केलं आणि तात्पुरत्या स्वरूपाची त्या ज्या तरतुदींना आक्षेप होता त्याला तात्पुरत्या स्वरूपाची कोणतीही कारवाई होणार नाही म्हटल्यामुळं स्थगिती मिळालेली आहे. नक्की शिवाजी खरं तर या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा. पुन्हा मी तुमच्याकडे येणारच आहे.